तर आज आमच्या सोबत आमचे गौरव साहेब पहिल्यांदा आमच्या टीम मध्ये सोबत प्रवास केला आणि आज आमच्या सोबत साहेब, त्याच्यानंतर संघ व्यवस्थापक म्हणून जरुडकर साहेब आम्हाला आमच्या टीम सोबत इथे आलेले आहेत. तर सर्वप्रथम मी आणि आमच्या टीमचे सर्वात सिनियर प्लेयर नंदू भाऊ यांना मंचावर बोलून अवचट साहेबाचं स्वागत करतील अशी विनंती. घ्या ते. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण दोन शब्द नंदू भाऊ कडून जाणून घेऊ. तुम्हाला कसं वाटत? काही बोलाय का नेहमी बरं ठीक आहे. तर याच्यानंतर आमचे अवचट भाऊ, तुम्ही आमच्यासोबत पहिल्यांदा इथे ट्रॅव्हल करून 12 तास, तुम्हाला कसं वाटत? खूपच छान वाटत आहे. तुमच्यासोबत येऊन चांगला आनंद झाला. छान टीम मिळाली, चांगले लोक मिळाले. तो याच्याबद्दल काही बोलणार का? निखिल पुरा 12 तास एका सीट 12 तास पूर्ण कान खात आलं तर माझं. बरं, आता याच्यानंतर आमचे यांचं स्वागत. आमचे सर्वात ज्याला खूप थंडी लागत आहे आपले दुधे भाऊ हे स्वागत करतील अशी विनंती करतो. खुवारे बॅचलर आहे आमच्या पुऱ्या टीम मधले. हे शॉल दे, शॉल पूरे करणे. सबको लेना बे, सबको लेना बे. आगे अबे ही तेच राहू देना, का देत आहे? जे ताड्याच्या गडगडाटी यांचं स्वागत. जरुडकर साहेब, तुम्हाला कसं वाटत आमच्या सोबत पहिल्यांदा ट्रॅव्हल करून? खूप छान, खूप मजा आली मला तुम्हा सर्वांसोबत. असेच आता तुम्ही आनंदी राहा आणि खेळा. उद्यासाठी तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. व्हेरी गुड. तर याच्यानंतर आपला इथे शाल स्लीपरचा कार्यक्रम होता खतम. याच्यानंतर आमच्या इथून वर्कशॉप मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर इथून खूप मुंबईला आणि खूप लांबून, म्हणजे स्पेशली मुंबईवरून स्पेशल गेस्ट नाही बोलू शकत कारण आमच्यासोबत खूप काही वर्षापासून होते, पण स्पेशली टाइम काढून ते आमच्यासोबत इथे टीमला जॉईन केलं मलकापूरला. तर त्याचं स्वागत करायसाठी आमचे प्रिव्हियस कॅप्टन सुरेंद्र ताड्या ताड्या. बरं, आता साहेबाशी त्यांचे मनोगत जाणून घेऊ. तुम्हाला कसं वाटत आहे साहेब? मला खूप बरं वाटत आहे. आज मी एवढा प्रवास करून इथपर्यंत आलो सगळ्या टीम सोबत. आता बुलढाणा जाणार होतो मी चुकून, पण आमच्या कॅप्टन साहेबांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं, त्याच्यामुळे मी इकडे मलकापूरला पोहोचलो. त्याच्यामुळे कॅप्टन साहेबांचे खूप खूप आभार. आणि आता उद्या आम्ही खेळू, उद्या बघू, मॅच चांगली होते. मग त्याच्यानंतर आम्ही बाकीचं पुढचं आमचं काय नियोजन राहील ते करूया. तुम्हाला सांगू. बड्या साहेबासाठी ताड्या वाजवा. आता याच्यानंतर हा इथे आपला झाला एक विषय खतम, ज्याच्यात आपण आपले प्रमुख आणि जे जुने नवीन दोघांचा इथे आपण सत्कार केला. याच्यानंतर आपण जाऊ कॅप्टन कडे, कारण उद्याची मॅचची जे काही प्रिपरेशन आहे आणि बाकी जुवेवाले बसले त्यांच्याकडे नंतर जाऊ. सॉरी, मावडतं कोण? आपण जाऊ आपल्या कॅप्टन कडे, त्यांच्याकडून जाणून घेऊ उद्याची प्लॅनिंग काय लातूरच्या विरुद्ध. सांगू ना आता. यावेळेस आपल्याला सगळं मुलीत काढायचं नाही, पण 9-10 वाजेपर्यंत तर घे. 10 मिनिट. आपण बरोबर 50 मिनिटांनी आपण एक मीटिंग शेड्यूल करू. त्याच्यामध्ये थोडं मेसेज ग्रुपमध्ये तसं व्हॉट्सअपमध्ये आम्ही करू. आणि ते असं आहे की युट्यूबवर आहे ते युट्यूबवरच आहे, आणि समोरची टीम आम्हाला मेबी फॉलो करत असेल तर प्लॅनिंग त्यांना माहिती नाही पडलं पाहिजे. नाही, त्यांना माहिती नाही पडलं पाहिजे म्हणून ते थोडं सिक्रेट ठेवायला मीटिंग ऑफ द कॅमेरा ठेवू आपण. माझं म्हणणं असं आहे. हमारे 2025 के इस क्रिकेट सीजन में आप सभी खिलाड़ियों ने जिस तरह सपोर्ट और साथ दिया उसके लिए दिल से धन्यवाद. हमारे सीनियर खिलाड़ी को विशेष धन्यवाद जिन्होंने पूरे सीजन टीम को गाइड किया, और जो नए खिलाड़ी इस साल हमारे टीम का हिस्सा बने, आपका भी हार्दिक स्वागत और धन्यवाद. पूरी टीम ने एकजुट होकर खेल दिखाया और मलकापुर क्रीडा संकुल में हुए सुपर नॉकआउट राउंड में शानदार प्रदर्शन किया.
हमने लातूर के खिलाफ एक मजबूत जीत दर्ज की और दूसरे मैच में जलगांव से हार का सामना करना पड़ा, लेकिन जीत हार तो खेल का हिस्सा है। सबसे बड़ी बात यह रही कि टीम ने हर पल एकता बनाए रखी और इसी वजह से इतना बेहतरीन सफर संभव हुआ। आप सभी ने मुझे वाइस कैप्टन और जीतू को कैप्टन चुनकर जो सम्मान दिया उसके लिए हम दोनों आपके आभारी हैं। अगर इस क्रिकेट जर्नी के दौरान मुझसे किसी गलती से कोई बात गलत निकल गई हो तो दिल से माफी चाहता हूँ। आशा है कि आने वाले सीजन में इसी तरह यूनिटी और स्पोर्टमैनशिप के साथ आगे बढ़ते रहेंगे। थैंक यू टीम।